नमस्कार. स्लाइस ऑफ लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण एक कविता ऐकणार आहोत. कवितेचं नाव आहे प्रेमाचा गुलकंद आणि ह्याचे कवी आहेत आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. काय कवी लिहितात ऐका हा. बागेतुनी वा बाजारातुनी कुठुनी तरी त्याने गुलाब पुष्पे आणून द्यावीत तिजला नियमाने. कशास सांगू प्रेम तयाचे तिजवरी होते, तुम्ही चौकला बिंग यातले काय असावे ते. सांगायची गरजच नाही ना, रोज एक फूल देतोय म्हणजे प्रेम आहे. गुलाब कसले प्रेमपत्रिका लाल गुलाबी त्या, लाल अक्षरे जणू लिहिलेल्या पाठ पोठ नुसत्या. काय सुंदर वर्णन आहे बघा. गुलाबाच्या पाकळ्या कशा एकामागून एक असतात तसं त्यांनी म्हटलंय की गुलाब कसले प्रेमपत्रिका लाल गुलाबी त्या, लाल अक्षरे जणू लिहिलेल्या पाठ पोठ नुसत्या. प्रेमदेवता प्रसन्न होई या नैवेद्याने, प्रेमाचे हे मार्ग गुलाबी जाणीत नवतरणे. काळ आहे 1925 सालातला. त्यावेळेला ही कविता लिहिली आहे. त्यावेळेला कदाचित एक गुलाब देऊन भागत असेल, पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. काय कवी म्हणतात बघा. प्रेमदेवता प्रसन्न होई या नैवेद्याने, प्रेमाचे हे मार्ग गुलाबी जाणीत नवतरणे. आता पुढे मजा येते बघा. कधी न त्याचा ती अवमानी फुलता नजराणा, परी न सोडला कधीही तिने आपुला मुग्धपणा. रोज गुलाब तो द्यायचा, ही घ्यायची, पण तोंडाने काही बोलत नव्हती. या मौनातच त्यास वाटे अर्थ असे खोल, तोही कशाला प्रकट करी मग मनातले बोल. बिचाराला वाटलं ही घेतेय, रोज आपण देतोय ते फूल म्हणजे आपला चान्स आहे. अशा प्रकारे मास लोटले पुरेपूर 7. बराच काळ गेला. खंडन पडला कधी तयाच्या नाजूक रीती बात. अखेर थकला. काय करणार, 7 महिने झाले. अखेर थकला ढळली त्याची प्रेम तपश्चर्या, रंग दिसेना खुलावयाचा तिची शांतचर्या. धडा मनाचा करुणी शेवटी म्हणे तिला देवी, दुजी आणखी विशेषणे तो गोंडस तिज लावी. आता ही जी ओळ आहे ना, याला कंसात टाकलंय त्यांनी. म्हणजे काय, तर तिला देवी संबोधतो, पण ही बाकीची विशेषण आहेत ना, ही मनातल्या मनात, तिच्या तोंडावर नाही. काय म्हणतात बघा. धडा मनाचा करुणी शेवटी म्हणे तिला देवी, दुजी आणखी विशेषणे तो गोंडस तिज लावी. बांधित आलो पूजा मी तुझा आजवरी रोज, तरी न उमगशी अजुनी कसे तू भक्तांचे काज. गेंद गुलाबी मुसमुसणारे तुला अर्पिलेले, सांग परी सुंदरी फुकट का ते सगळे गेले. तोच ओरडून त्यास म्हणे ती आळ वृथा हा की. चिडली ती, म्हणाली उगाच काहीतरी बोलू नकोस. तोच ओरडून त्यास म्हणे ती आळ वृथा हा की, एकही पाकळी न दवडली तुम्ही दिल्यापैकी. असे बोलूनी त्याच पावली आत जाय रमणी, क्षणात घेऊन ये बाहेरी कसलीशी बरणी. म्हणे पहा मी यात टाकले तुमचे ते गेंद, आणि बनवला तुमच्यासाठी इतका गुलकंद. कशास डोळे असे फिरवता का आली बोंड, बोट यातले जरा चाकुनी गोड करा तोंड. क्षणिक दिसले तारांगणत्या, भिरभिरला तो. क्षणिक दिसले तारांगणत्या परी शांत झाला, तसाच बरणी आणि घेऊनी खांद्यावरी आला. प्रेमापायी भरला बोले भुर्दंड न थोडा. खर्च झाला, वेळ गेला, केवढा भुर्दंड. प्रेमापायी भरला बोले भुर्दंड न थोडा, प्रेम लाभ नच, प्रेम तर नाहीच मिळालं. गुलकंद तरी कशास हा दवडा, याच औषधावरी पुढे तो कसा तरी जगला. हृदय थांबुनी कधीच ना तरी तो असता खपला. तोंड आंबले असेल त्याचे प्रेम निराशेने, तोंड आंबले असेल त्याचे प्रेम निराशेने, प्रेमाचा गुलकंद तयानी चाखून या बघणी. आहे की नाही छान कविता. आणि ना त्यांनी जे शब्द वापरलेत, मग ती चर्या असेल, वृथा असेल किंवा मुग्धपणा असेल, हे इतके म्हणजे काय म्हणतात ना, असे पक्के बसलेत ना त्या ह्याच्यामध्ये, की त्यातनंच त्यांचा ग्रेटनेस समजतो आपल्याला. आणि म्हणूनच 1925 साली केलेली कविता आजही आपल्याला तितकीच आवडण्यासारखी आहे. त्यामुळे मलाही वाचण्याचा मोह झाला तो याच कारणासाठी. तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट करा, तुमचा अभिप्राय द्या, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.